हो ते करलो. कोल्हापूरच्या अंबाबाईवरती शिवलिंग आहे की मातृलिंग? कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई जगन्माता, त्यांच्या डोक्यावरती जे मंदिर आहे तिकडे शिवलिंग आहे का मातोलिंग? पहिली गोष्ट, तुळजापूरची भवानी असो, विठ्ठल असो किंवा अंबाबाई असो, ह्यांच्या मूर्तीच्या वरती शिवलिंग आहेच आहे. ह्याचं एक वेगळंच शास्त्र आहे जे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे, कारण ते खूप गुप्त आणि रहस्य आहे आणि ते खूपच सुंदर आहे. ते कधीतरी आपण नंतर उलगडू जेव्हा तुमची पण एक आध्यात्मिक प्रगती व्हायला लागेल. पण जे महत्त्वाचं टॉपिक आहे जे आपल्या सर्व काहीच्या पॉडकास्टमध्ये आलेलं होतं ते म्हणजे कोल्हापूरची अंबाबाईच्या वरचं जे मंदिर आहे ते शिवलिंग आहे का मातुलिंग? ते मातुलिंग देखील शिवतत्वच आहे हे समजणं आपल्याला गरजेचं आहे, कारण महाशिवरात्रीला ते ओपन होतं दर्शनासाठी. समजून घ्या, जे तत्व आहे ते तत्व समजणं गरजेचं आहे. मातुलिंग असा एक तत्व मुळातच जगामध्ये असं काही नाही आहे, पण तो मातुलिंगच मुळातच शिवलिंग आहे. आणि पर्जन्यवर्तीकरण देवीचं माळुंग फळचा जो हात आहे तो येतो, म्हणून त्याला मातुलिंग देखील बोललं जातं त्या शिवलिंगाला. ते शिवलिंगाची जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय हा जापच करता. ह्याचा अर्थच आहे की ते शिवतत्व आहे. आणि ते शिवतत्व का आहे? कोल्हापूरची महालक्ष्मी साक्षात महात्रिपुरा सुंदरी आहे. ती आदिशक्ती जगन्माता आहे. श्रीयंत्राची संपूर्ण रचना इकडे आहे जी ह्या जगामध्ये 52 शक्तिपीठांमध्ये कुठेच इतक्या स्थिर स्थावर रूपात नाही आहे. करवीर निवासिनी अंबाबाई 4 अशा मुख्य जागांमधने एक जागा आहे जी सगळ्यात शक्तिवान आहे. देवीनी मला स्वतः तिकडनंच येऊन दर्शन दिलेलं आहे, म्हणून ती माझ्यासाठी पण खूप खास आहे. आणि हा विषय माझा खूप जवळचा आहे हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या. ते जे शिवलिंग आहे, ते जे मातुलिंग आहे, ते एक्झॅक्टली पुरुष तत्व आहे जो वरती आहे आणि स्त्री तत्व आहे जो खाली आहे. कारण पुरुषाचं जे ट्रायंगल्स असतात श्रीयंत्रामध्ये ते इन्व्हर्टेड असतात आणि स्त्री तत्वाचे ट्रायंगल्स खालच्या साईडला डाऊनवर्ड असतात. आणि त्यामुळे त्या पूर्ण मंदिराची रचना त्या प्रकारे मांडली गेलेली आहे. हे आपल्याला समजणं फारच गरजेचं आहे. सोबतच मी जे तुम्हाला सांगितलं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आणि आता हे तुम्ही तत्वरूपात समजणं खूप गरजेचं आहे. रावणाला महादेवाने एक शिवलिंग दिलं होतं. तो महाबळी रावण ते शिवलिंग उचलून घेऊन जात होता. त्याला सांगितलं गेलं होतं तू ते शिवलिंग खाली नको ठेवूस, तू ते हातात ठेव, कारण महादेवांचं तपोबळ इतकं स्ट्रॉंग होतं. तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा शिवतांडव स्तोत्र रावणाकडनं निघत होतं तेव्हा साक्षात शिवांनी कैलासावरती बसून फक्त त्यांच्या अंगठ्यानी नुसतं जमीन खाली दाबली आणि रावणाची पूर्ण बळ खाली दाबलं होतं. म्हणजे किती स्ट्रॉंग होते शिवांचं बळ, शिवतत्व इतकं स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा तो रावण घेऊन जात होता आणि जसं गणपती तिकडे गेले आणि गणपतीमुळे ती शिवलिंग खाली ठेवली गेली आणि शिवलिंगाचं स्थान झालं, आज ते कर्नाटकामध्ये महाबळेश्वर मंदिर आहे, तुम्ही जाऊ शकता तिकडे, आणि रावण ते उचलू नाही शकला. तर बेसिकली शिवतत्व जिकडे थांबतं ना ते स्थिर होऊन जातं. ते ज्योती आहे, ती ज्योतिषपण आहे, म्हणून त्याला ज्योतिर्लिंग बोलतात. जिकडे जिकडे शिवतत्व आहे तो ज्योती स्वरूपात आहे, तो तिकडनं हलू नाही शकत. आणि जेव्हा तेच शिवतत्व एखाद्या देवतेच्या दुसऱ्या देवतेच्या तत्वाला, जसं लक्ष्मी तत्व आहे, त्याला स्थिर करण्यासाठी त्याला वरती ठेवलं जातं. हे समजणं खूप गरजेचं आहे. शक्ती अस्थिर आहे, लक्ष्मी अस्थिर आहे. ह्याचं रिझन हे आहे की नेहमी ती वाढत राहते, वृद्धी होत राहते, तिच्यामध्ये प्रगती होत राहते, म्हणून ती जागा चेंज करत असते आणि त्याला एक स्थिरता येणं गरजेचं आहे. आणि ती स्थिरता शिवतत्व प्रदान करतात. तुम्ही मदुराईच्या मीनाक्षीला जा, तिकडे पण हेच आहे. कदंब वदान सुंदरेश्वर आणि मीनाक्षी जे भेटतात ते पण प्रॉपर तिकडेच आहे. हे तत्व आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या डेफिनेटली भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये आपण हे पण डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.